130 आमदार अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर गेले होते असं जर सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का निश्चितपणे बसेल. कारण आपले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार अनेक वेळा खासदार परदेशामध्ये अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली जातात. परंतु ते खरंच अभ्यास करण्यासाठी जातात की केवळ परदेशवारी करून नुसतं पर्यटन करून परत येतात, असा प्रश्न अनेक वेळा विचारला जातो आणि साधारणपणे पडतो आपल्याला. त्यामुळे हे आपले 130 आमदार खरंच अभ्यास दौऱ्यासाठी गेले होते का? ते कुठले आमदार होते? आणि अमेरिकेत जाण्याचं त्यांचं प्रयोजन काय होतं? कोण त्यांना घेऊन गेलं होतं? अशा अनेक प्रश्नांसंबंधीच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरानं जाणून घेणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. मंडळी, अमेरिकेत गेलेल्या या 130 आमदारांच्या अभ्यास दौऱ्याचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आवर्जून लिहा आणि आपल्या फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो करा. तर मंडळी, आता जो प्रश्न तुम्हाला पडला आहे म्हणजे आपले 130 आमदार अमेरिकेत कशासाठी गेले होते याविषयी तुम्हाला सांगतो. अमेरिकेमध्ये दरवर्षी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेटर्स तर्फे अमेरिकेतल्या लोकप्रतिनिधींसाठी 3 दिवसीय परिषद आयोजित केली जाते. या परिषदेमध्ये विकास प्रकल्प, आपल्या समोरच्या समस्या, तंत्रज्ञान, वर्तमान संशोधन आणि सामाजिक बदल आदी विविध विषयांसंबंधी तज्ज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन केलं जातं. यंदाची ही परिषद अमेरिकेतल्या बोस्टन शहरात 4 ते 6 ऑगस्ट रोजी झाली. यासाठी आपल्या भारतातून तब्बल 130 आमदार गेले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतले आमदार वसंत खंडेलवाल, आमदार राजहंस सिंह, आमदार किशोर दराडे आणि अर्नी विधानसभेचे आमदार राजू तोडसम व पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांचा समावेश होता. राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या देशातलं पहिलं इन्स्टिट्यूट असलेल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून आमदारांचा हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून आमदारांच्या परदेशातील अभ्यास दौऱ्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या वर्षीही अमेरिकेत झालेल्या परिषदेसाठी राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून 40 आमदार गेले होते. या वर्षी अमेरिकेत गेलेल्या 130 आमदारांमध्ये 24 राज्यातल्या आमदारांचा समावेश होता. तसेच ते 21 विविध राजकीय पक्षांचे आमदार आहेत. हे इथं आवर्जून लक्षात घ्यायला हवं. पक्ष, विचारसरणी, प्रांत, भाषा यांच्या सीमा ओलांडून राष्ट्र निर्माणाच्या कामासाठी आमदार एकत्र येत आहेत, हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याकडचे लोकप्रतिनिधी जसं की आमदार वा खासदार अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असतात. त्याचं कारण अभ्यास दौराच असतं. परंतु अशा दौऱ्यावर गेलेल्या लोकप्रतिनिधींप्रती कायम एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे मगापासून आपण त्याविषयी बोलतोय की दौऱ्यावर गेलेल्या आमदारांनी नेमका कशाचा अभ्यास केला. तर मंडळी, या दौऱ्यावर गेलेल्या 130 आमदारांविषयी देखील तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. परंतु इथं सांगायला आनंद वाटतो की यावर्षी अमेरिकेतल्या बोस्टन शहरामध्ये झालेल्या या 3 दिवसीय परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दळणवळण, पायाभूत सुविधा इत्यादी अनेक विषयांसंबंधी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन लाभलेलं आहे. याबरोबरच आपल्या आमदारांनी अमेरिकेतल्या विविध म्हणजे जे विधिमंडळ आहे त्या सभागृहांना भेटी दिल्या. प्रख्यात हार्वर्ड विद्यापीठाला देखील भेट दिली आहे. यासह अनेक संस्था आहेत की जिथं त्यांनी भेटी दिल्या. या दौऱ्यामध्ये प्रशासन आणि जागतिक भागीदारी, संशोधन, स्ट्रॅटेजी आणि जगासमोरची आव्हानं याविषयीचं ज्ञान आणि माहिती आमदारांना मिळाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांसोबत संवाद साधण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग होण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरली. यासोबतच सांस्कृतिक देवाणघेवाण असेल. राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातून या 130 आमदारांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांना जागतिक पातळीवरचा अनुभव मिळाला, ज्ञान व माहिती मिळाली, ज्याचा उपयोग आता त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्ष कार्यासाठी हा होणार आहे. विशेष म्हणजे याचा लाभ संबंधित राज्यांना आणि आपल्या देशालाच होणार आहे. एका अर्थानं देशातील राजकीय व्यवस्था ही अधिक समृद्ध करण्यासाठी
हा अभ्यास दौरा उपयुक्त ठरला. राजकीय नेतृत्व घडवणाऱ्या देशातलं पहिलं इन्स्टिट्यूट असलेल्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय आमदार परिषदेमुळं हा अभ्यास दौरा शक्य झालेला आहे. परंतु हे कसं शक्य झालं? इथपर्यंतचा प्रवास हा कसा झालाय? हे आपण जरा थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. 2023 मध्ये लोकसभेचे वर्तमान अध्यक्ष ओम बिर्ला आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये 15, 16 आणि 17 जून रोजी ऐतिहासिक आणि देशातली पहिली राष्ट्रीय आमदार परिषद झाली होती. त्याला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार सुप्रिया सुळे यांचं विशेष सहकार्य लाभलं होतं. देशभरातून अगदी जम्मू काश्मीर, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, पंजाब ते अगदी पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश इथपर्यंतच्या सर्व राज्यातून 1800हून अधिक आमदार या पहिल्या आणि ऐतिहासिक परिषदेला उपस्थित होते. देशातील 24 विधानसभांचे अध्यक्ष उपस्थित राहिले होते आणि त्यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं होतं. या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केलं होतं. त्यांनी पाठवलेल्या शुभेच्छापर पत्रामध्ये राष्ट्रीय आमदार परिषदेच्या उद्दिष्टांचा गौरव केला होता आणि अशा प्रकारच्या सामूहिक प्रयत्नांची देशाला गरज असल्याचं म्हटलं होतं. पहिल्या ऐतिहासिक राष्ट्रीय आमदार परिषदेने अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत. एक म्हणजे देशभरातील आमदारांचं नेटवर्क तयार झालं. या पहिल्या राष्ट्रीय आमदार परिषदेनंतर MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या पुण्यातल्या कॅम्पसमध्ये कॅपॅसिटी एन्हान्समेंट प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला देशभरातल्या विविध राज्यातून निवडक 178 आमदार उपस्थित होते. त्यावेळी 11 विविध समित्यांचं गठन करण्यात आलं. या राष्ट्रीय आमदार परिषदेच्या माध्यमातूनच देशभरातील 40 आमदार हे गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या वार्षिक लोकप्रतिनिधींच्या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्र उभारणीच्या कार्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभा आणि सर्वोच्च असलेल्या संसदेतील आपले लोकप्रतिनिधी प्रशिक्षित असावेत. त्यांना आपापल्या मतदारसंघाच्या विकासाचा रोड मॅप आखता यायला हवा. त्याची समज आणि जाण त्यांना असायला हवी. अशा अपेक्षा आपण सातत्यानं करत आलोय. प्रशिक्षित लोकप्रतिनिधी जर असतील तर विकास प्रकल्पांची होणारी चुकीची अंमलबजावणी ही टाळता येऊ शकते. त्यामुळं डॉक्टर राहुल कराड यांच्या कल्पक नेतृत्वामध्ये राष्ट्रीय आमदार परिषद अर्थात NLC भारतच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींचं सुरू असलेलं प्रशिक्षणाचं काम हे अविरतपणे दीर्घकाल सुरू राहण्याची देशाची गरज आहे. तुम्हाला आमदारांचा हा अमेरिका दौरा आणि राहुल कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला NLC भारत अर्थात राष्ट्रीय आमदार परिषदेचा उपक्रम कसा वाटतो ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक आणि फॉलो जरूर करा. धन्यवाद.